हॅलो फ्रेंड्स, हॅलो विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बेसिक मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जसं काल आपण ट्रिग्नॉमेट्रीचा काही पार्ट बघितला होता, काल आपण अँगल्स काय बघितलं होतं, ट्रिग्नॉमेट्री काय आपण थोडं बघितलं होतं. आज आपल्याला ह्या सेकंड लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचे पुढचे काही कंटेंट बघणार आहोत. काय ट्रिग्नॉमेट्री, काय ग्राफ काय असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन, प्रोग्रेशन्स काय ते आपल्याला बघायचं आहे. बेसिक मॅथमॅटिक्सवर मी 4 व्हिडिओ बनवणार आहे, त्यापैकी पहिला व्हिडिओ आपण काल बनवलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो बघावा, त्याचा फायदा कसा होईल, करून घेता येईल हे आपण बघायचं आहे. आज आपण बघणार आहोत ट्रिग्नॉमेट्रीमध्येच, जसं की आपण निगेटिव्ह अँगल्स काय आपण सांगू शकतो. जेव्हा आपण सांगितलं होतं काल 2π प्लस n काय असेल, 2n पाय प्लस थिटा काय असेल, साईनच्या बाबतीत, कॉसच्या बाबतीत सांगितलं होतं, π/2 काय असेल सांगितलं होतं. आज काय आपण निगेटिव्ह अँगल्स कसे असतात बघायचं, म्हणजे साईन निगेटिव्ह काय होतो, कॉस निगेटिव्ह काय होतो, टॅन निगेटिव्ह काय होतो, म्हणजे त्याचे थिटा निगेटिव्ह झाल्यावर काय होतं आपल्याला ते चेक करायचे. काय बेसिक फॉर्म्युलेज बघायचे आहेत त्याच्यासोबतच ट्रिग्नॉमेट्रीचे, आणि सम अदर फॉर्म्युलेज ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक, हे आपल्याला जे काही लागणार आहेत फिजिक्ससाठी पुढे चालून ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. नंतर आपण ग्राफ्समध्ये जाणार आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन, प्रोग्रेशन फंक्शन, शक्यतो प्रोग्रेशन पर्यंत होईल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल, आणि नंतर रिमेनिंग उरलेल्या 2 लेक्चर्समध्ये आपण बाकीच्या 2 व्हिडिओमध्ये बाकीचं बघू. तर बघू चला. वाय वी आर वेस्टिंग द टाइम. आपण आपला टाइम वेस्ट न करता सुरू करणार होतो आपण बेसिक मॅथमॅटिक्स पार्ट 2. हा सेकंड असेल याचा व्हिडिओ. मी प्रत्येकाचे असे नाव देईल. बऱ्याचदा शोधताना तुम्हाला प्रॉब्लेम येतो की पहिला कोणता, दुसरा कोणता. तसा मी तुमच्या व्हिडिओमध्ये पण त्याला सेकंड, फर्स्ट असे नाव देणार आहे. तर आपण सगळ्यात बघणार आहोत निगेटिव्ह अँगल्स कोणते. तर निगेटिव्ह अँगल्स, मित्रांनो, हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे. हे आल्यावर फिजिक्स खूप सोपं जातं. हे कुठे ऍप्लिकेबल आहे हे आपण नंतर सांगतो तुम्हाला, कशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेबल आहे, कसं शिकायला पाहिजे. ते फार अवघड नाहीये. निगेटिव्ह अँगल्स मध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात पहिले जर आपण साइन थिटा घेतला, साइन थिटा काय होतो, म्हणजे साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. सेकंड आपण जसं आपण 3च बघणार आहेत, साइन, कॉस आणि टॅन बद्दलच आपण बोलणार आहोत. साइन, कॉस आणि टॅन बद्दलच आपण बोलणार आहोत सध्या. तर कॉसचा कधी पण निगेटिव्ह कॉस थिटा पॉझिटिव्हच येतो. मायनस कॉस थिटा इज ऑलवेज प्लस कॉस थिटा. तिसरा आहे टॅन, टॅन मायनस थिटा. मित्रांनो, टॅन म्हणजे काय, तर साइन अपॉन कॉस आहे. त्यातला एक निगेटिव्ह होतोय, म्हणजे डेफिनेटली टॅन इज ऑल्सो मूव इन द निगेटिव्ह प्लेस. सो दॅट इज द मायनस टॅन थिटा. हा पहिला एक निगेटिव्ह अँगल्स मध्ये आपण बघत आहोत. निगेटिव्ह अँगल्स कसे तयार होत असतात. आता बेसिक फॉर्म्युलेज काय ते बघायचं आपल्याला. आपण काय सांगितलं, साइन हा जर मायनस असेल तो मायनसच राहतो. कॉस जर थिटा अँगल मायनस झालेला असेल तर त्याचा प्लस होतो, आणि टॅन जर मायनस असेल तर टॅन थिटा जर मायनस असेल तर पूर्ण होल टॅन इज ऑल्सो मायनस. पण कॉसचं तसं होत नाही. होल कॉस विल बिकम्स द पॉझिटिव्ह. हे आपल्याला लक्षात आलं. मग आता काही फॉर्म्युले बघायचे आपल्याला, बेसिक फॉर्म्युले ट्रिग्नॉमेट्रीचे. म्हणून बेसिक फॉर्म्युलेज काय असतील फॉर्म्युले आपण बघू. पहिला जो आपल्याला नॉर्मल माहिती आहे की साइन ए प्लस बी काय असतं, साइन ए मायनस बी काय असतं, कॉस ए प्लस बी काय असतं, कॉस ए मायनस बी काय असतं. मग सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत साइन ए प्लस बी काय. तर बेसिक फर्स्ट इज साइन ए प्लस बी. मित्रांनो, ह्याची अरेंजमेंट अशी असते की ह्या साईननी पहिले ए ला पण मल्टिप्लाय करायचंय. ह्याचा फॉर्म्युला तयार होतो साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हे फॉर्म्युले बघायला लागतात, म्हणून ह्याला काही वेगळा ट्रिक नाहीये. हे आपल्याला 10वीला झालेला असणार आहे. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा झाला आपला साइन साठीचा.
कॉस साठीचा आपण बघणार आहोत. सेकंड इज फॉर कॉस ए प्लस बी व्हॉट विल हॅपन इट बिकम्स. कॉस साठी सुद्धा आपण सांगतो, इथे फक्त आपण थोडं बदलत आहोत. हा कॉस ए प्लस बी मध्ये आपण काय करतो, तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी आपण ह्या पद्धतीने लावतो. म्हणजे काय होतं इथे, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. तसंच जर आपण कॉस ए मायनस बी मध्ये जर आपण गेलो तर व्हॉट विल बी इट बिकम, तर कॉस थर्ड मध्ये आपण येणार कॉस ए मायनस बी. काय होईल बघा, इट्स बिकम कॉस ए इंटू कॉस बी जस्ट वन मायनस प्लस साइन ए इंटू साइन बी. इथे थोडं गडबड झाली होती. आता तसंच जर आपण साइन मध्ये जर बघितलं, हे साइन मध्ये एक जर आपण बघितलं, 4 नंबर साइन मध्ये बघू, साइन ए मायनस साइन बी, तर इथे फक्त मायनस तयार होईल. म्हणजे काय होईल, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हे बेसिक आहे, हे आपल्याला लक्षात असलेच पाहिजे. हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी कामाला येणार. कसे कामाला येणार हे पण आपण पुढे तुम्हाला एखादं एक्झाम्पल जर बघितलं. आता समजा एक्झाम्पलच घ्यायचं म्हणलं आणि जर तुम्हाला विचारला साइन 75 ची व्हॅल्यू किती रे बाबा, सांगता येते का तशी? तसं तुम्ही कालच्या टेबलमध्ये तर असलं काहीच दिलेलं नाहीये. साइन 75 ची व्हॅल्यू तुम्ही काढायलाच दिलेली नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं सर आम्ही? मग अशा वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला बघायचं की आपल्याला माहिती का की असे कुठल्या व्हॅल्यू आहेत का की ज्या व्हॅल्यू मध्ये आपण जर एखादी व्हॅल्यू टाकली म्हणजे आपल्याला तसा टेबल माहिती आहे. आता याच्यामध्ये आपण कसं करू शकतो, साइन 45 प्लस 30 किती होईल, 75. आणि बघा हा आपण ए चं काम करतोय, हा बी चं काम करतोय. आलं ना उत्तर गड्यांनो? इथंच आपण सांगू शकतो. मग व्हॉट इट बिकम्स, काय सांगेल, साइन 45 इंटू कॉस 30 प्लस काय कॉस 45 इंटू साइन 30. आता काल मी तुम्हाला दिले होते कॉस 45 किती असतो, साइन 30 किती असतो, कॉस 45 किती, साइन 30 किती, आणि याचं उत्तर शोधून दाखवायचं किती आहे काय नाही. दॅट इज द होमवर्क फॉर यू. ओके. अशा पद्धतीने जर प्रश्न आला, असा प्रश्न एवढा छोटा येत नाही, एखादा दिला साइन 75 तर ते आपल्याला काढता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या बेसिक मॅथमॅटिक्सची आपण कशा पद्धतीने तयारी करता येते याच्यामध्ये आपण बघत आहोत. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता बेसिक फॉर्म्युला झाल्या. ह्याच्यापेक्षा काही अदर फॉर्म्युले म्हणजे टॅन मध्ये काय असणार आहे हे आपण बघायचं राहिलेलं आहे. म्हणून आपण आता बेसिक मध्ये काय बघणार आहोत, टॅनच्या फॉर्म्युला मध्ये काय हे समजलं. याच्या व्हॅल्यू टाकल्या तुम्ही की उत्तर येऊन जाणार आहे. याच्या बेसिक व्हॅल्यू आपल्याला टाकायच्या आहे. ठीक आहे, छान. तुम्ही असं कुठेही करू शकता. म्हणजे शक्यतो जर तुम्हाला असंच जमलं तर तुम्ही घरी काही व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकतात, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. तुम्ही तशा व्हॅल्यू जर घेतल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी जमेल हे सगळं करायला. ओके. आता अदर फॉर्म्युलेज मध्ये जाऊ. सम अदर फॉर्म्युलेज. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टॅन ए प्लस बी काय होतं ते बघायचंय. जसं इथं आपण सांगितलं साइन कॉस, म्हणजे साइन ए प्लस बी काय आहे, कॉस ए प्लस बी काय आहे, कॉस ए मायनस बी काय आहे, आणि कॉस ए साइन ए मायनस बी काय आहे आपण बघितलं. आता तसंच आपण जर टॅन ए प्लस बी मध्ये जर बघितलं, सो दॅट इज द टॅन ए प्लस टॅन बी. टॅन ए प्लस टॅन बी च असतं टॅन ए प्लस
टॅन बी, आणि हा फॉर्म्युला पुढे लागणार आहे आपल्याला. हा फॉर्म्युला जेव्हा आपण काय म्हणतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन मध्ये बऱ्यापैकी अशा पद्धतीने फॉर्म्युला आपल्याला वापरते जातात. 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए इंटू टॅन बी, हे पुढे शिकणार आहोत. अशा पद्धतीचे काही फॉर्म्युले आपण सर्क्युलर मोशन ह्या कन्सेप्ट मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आपण बघणार आहोत टॅन ए मायनस बी काय असणार आहे. हा झाला पहिला. सेकंड वन इज टॅन ए मायनस टॅन बी. फक्त थोडं लॉजिक लावलं तर तुमच्या लक्षात येईल, जिथं मायनस आहे तिथं प्लस करायचं आणि जिथं प्लस आहे तिथं मायनस करायचं. म्हणजे काय तयार होईल, टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हे शक्यतो कुठे वापरले जात नाहीत फार, पण हा फॉर्म्युला पुढे कुठे येईल हे पण तुम्हाला सांगतो. अजून एक सम ऑदर फॉर्म्युल्यामध्ये आपण बघणार आहोत साइन 2 थिटा. हा बऱ्याच येतो, साइन 2 थिटा कसा घ्यायचा आणि याला कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेस करायचं. तर ह्याला आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो, तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय सांगितलं, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याचाच अर्थ काय होणार, साइन 2 थिटा. समजा असंच जर टॅन 2 थिटा आला तर काय करायचं आपल्याला बघायचंय. टॅन 2 थिटा. समजा जर टॅन 2 थिटा जर व्हॅल्यू आलेली असेल तर ती काय करायची आपल्याला, तर 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. काय सांगितलं, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे बेसिक फॉर्म्युला आहे, हे आपल्याला लक्षातच असले पाहिजेत, कारण की हे जर आपल्याला माहित नसतील तर आपल्याला बऱ्याचदा काही चेंजेस करायचे असतील दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये तर आपल्याला थोडी अडचण येऊ शकते. फार नाही, पण जसं जसं आपण कन्सेप्च्युअल पुढे जाणार तसं जसं आपल्याला हे सगळं करणार आहे. समजा कॉसचं जर असेल तर बरेच म्हणताय सर कॉसचं तर तुम्ही काही सांगितलंच नाही. जर कॉस 2 थिटा असेल तर काय करायचं, जर आपल्याला दिलेला आहे कॉस 2 थिटा तर त्याचा असतो कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटा काय असतो, तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरं, याच्यात अजून एक जे बेसिक आपल्याला माहिती असतं तरी मी देतो तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा कधी पण 1 असतो. हे लक्षात राहू द्या, हे येऊ शकतं, बऱ्याच जणांना माहित नसतं काही नाही, पण एवढं बेसिक मी दिलं नाही, कारण की एवढं बेसिक जर मी तुम्हाला देत बसलो तर ते खूपच लेंदी होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ह्यालाच आपण पुढे असं लिहू शकतो, जर कॉस स्क्वेअर थिटानी जर आपण हे केलं तर इथे काय होईल, 1 तयार होईल पूर्ण. म्हणजे आपण ह्याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, तर तुम्हाला इथे सांगतो 1, इथे काय माहिती साइन 2 थिटा आहे आपल्याला, 2 साइन थिटा इंटू कॉस. त्याला अजून वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता येतं, तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. त्याला आपण या पद्धतीने पण लिहू शकतो, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस 2 थिटाला ह्या पद्धतीने पण लिहिता येतं. त्याला अजून एका पद्धतीने लिहिता येतं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे तिसरी हे आहे कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे कुठल्याही पद्धतीने ह्याला कन्वर्ट करता येतं, हे लक्षात असू द्या. इट्स ओके. मला वाटतं इथपर्यंत आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजलेले आहेत. त्याच्यामध्ये काही आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काही अडचणी, आपण ट्रिग्नॉमेट्रीचा बऱ्यापैकी जो काही आपल्याला लागणार आहे आपल्या पूर्ण 11वी प्लस 12वी साठी जो काही लागणार तो आपण कव्हर केलेला आहे. द नेक्स्ट कंटेंट ऑफ दॅट आपल्याला पुढचा एक ग्राफ एकदम छोटा आहे, 2च ग्राफ सांगणार आहे, कॉसचा आणि साइनचा कसा असतो, जो आपल्याला लागतो पुढे हार्मोनिक मोशन्स जेव्हा येतात तेव्हा आपल्याला लागतं. याच्या माने तेव्हा कसे ग्राफ्स असतात प्लॉट बायचे, आणि त्याच्यानंतर आपण शिरणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये.
क्वाड्रॅटिक इक्वेशन्स झालं की आजचा आपला कन्सेप्ट संपला. सो द नेक्स्ट थिंग इज अवर ग्राफ. जर आपल्याला ग्राफ बघायचा असेल आपण कन्सेप्ट घेतला y इज इक्वल टू साइन थिटा. जर ह्या कन्सेप्ट मध्ये आपण गेलो तर पहिलं जर आपण ग्राफचं इक्वेशन घेऊ, जर सपोज y इज इक्वल टू साइन एक्स पकडा, y इज इक्वल टू साइन एक्स. मग आता आपल्याला व्हॅल्यू ठेवावं लागतील 0, 30, 45 बरोबर आहे दोन्ही साईडला ग्राफच्या. म्हणून मी एक पहिले ग्राफ प्लॉट करतो. आपण असं कन्सिडर करू की त्याचा मॅक्झिमम एका कंटिन्युअस, इथला मॅक्झिमम वरचा पॉझिटिव्ह मॅक्झिमा, निगेटिव्ह, y एक्सेस y इज इक्वल टू साइन एक्स सांगितलेलं आहे. जर सपोज आपण साइन 0 घेतला तर साइन 0 ची व्हॅल्यू असते कधी पण 0, म्हणून स्टार्ट इथून होणार, ओरिजिन पासून स्टार्ट होणार. साइन 30 म्हणजे आपण पुढे पुढे चाललो, साइन 30 इज व्हॉट, साइन 90 घेतला आपण पहिल्या याच्यामध्ये तर साइन 90 किती असणार आहे 1 पाय बाय, म्हणजे आता वरती चाललोय आपण पॉझिटिव्ह कडे चाललोय. इकडे कसं होत होतं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. म्हणजे जर आपण इथे साइन 90 ठेवलं, इथे साइन मायनस 90 घेतलं तर हे -1 तयार होणार इथे, बरोबर आहे. म्हणजे काय तयार होईल मायनस साइन 90 डिग्री आणि मायनस साइन 90 डिग्री म्हणजे -1, म्हणजे हा खाली जायला तयार होणार इकडून असा. ह्या पद्धतीने परत 0 कडे जाणार आहोत आपण, जेव्हा आपण 180 कडे येणार आहोत मायनस मध्ये. परत आता हा निगेटिव्ह ग्राफ मध्ये जाणार आहे. व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू पुट केल्यावर तुमच्या लक्षात येणार आहे. व्हॅल्यू काय पुट करायच्यात, हा एक्स ऍक्सिस आहे, दॅट इज युअर वाय ऍक्सिस. ओके, तर आपण सांगू शकतो हे 0 ओरिजिन आहे, इट इज π/2. नेक्स्ट आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये कंप्लीट सर्कल झाले, म्हणजे इथे पाय झालं, हे झालं 3π/2 and that is the 2π. सिमिलरली इकडे -π/2 -π -3π/2 and that is your -2π. हे कशासाठी ग्राफ आहे हा, तर y इज इक्वल टू साइन एक्स चा आहे. आपण जर व्हॅल्यू ठेवल्या साइन 90 किती, तर साइन 90 1 आहे, बरोबर आहे. साइन 180 0 आहे, साइन 270 -1 आहे अँड साइन 360 अगेन 0. इकडे तेच आपण सांगितलं, फक्त प्रत्येक गोष्ट मायनस होतीये आणि जिथं मायनस होणार ती परत प्लस मध्ये. म्हणजे जसं इथे पण 270 सांगितलं, हा किती होईल, तो -1 आहे, मायनस मायनस गेट बघेल प्लस, म्हणून मायनस मायनस प्लस होऊन तो वरती गेलेला आहे, परत आपण 0 वर आणलेलं आहे. हा झाला साइन साठीचा. सिमिलरली कॉस साठीचा काय असेल आपल्याला बघायचं. छोटे आहेत हे दोन्ही गोष्टी, म्हणून कॉस साठीचा आपण सांगतो याच्यामध्ये y इज इक्वल टू कॉस एक्स जर घेतला आपण, सेकंड इज युअर y इज इक्वल टू कॉस एक्स. आणि आपण काय सांगितलेलं आहे मित्रांनो, लक्ष द्या, कॉस मायनस थिटा इज ऑल्सो कॉस थिटा. म्हणजे आपण काय सांगतो त्याच्यामध्ये, तर तो मायनस होत नाही. म्हणजे दिलेला जर मायनस नसेल, हा आपण टोटल टर्म निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह होणार आहे. म्हणून कॉस कसा असेल आपण शिकायचा प्रयत्न करू.
आता कॉस 0 असतो 1, बरोबर आहे, म्हणजेच ह्याचा सुरूच होईल ग्राफ इथून. मग हा ग्राफच प्लॉट करताना अशा पद्धतीने येणार आहे वरतून, कारण की कॉस जर 0 घेतला तर असणार आहे 1, मग मायनस असेल प्लस असेल, म्हणून हा दोन्ही साईडने असा वरती जाणार आहे पहिले. कॉस 90 मध्ये या, तो 0 असेल, इथे आलोत आपण. कॉस 180 मायनस मध्ये जाणार आहे हा, सो दॅट्स बिकम द मायनस. अगेन इकडे तेच होणार. कशामुळे सांगितलं मी, तर निगेटिव्ह हा निगेटिव्ह, कॉस जर थिटा निगेटिव्ह असेल तरी तो पॉझिटिव्हच असेल, आणि जर होल टर्म निगेटिव्ह असेल तरच ती निगेटिव्ह असेल आपण सांगितलंय. म्हणजे इथे काय तयार होईल, सो दॅट्स बिकम, हा असेल π/2 अर्धा अर्धा, हा असणार आहे पाय, हा असेल 3π/2, आणि जर आपण ह्याला वाढवलं अजून तर इथे कुठेतरी तुमचा 2π भेटेल. सिमिलरली इथे सुद्धा दिस इज द π/2, ही ओरिजिन आहे, इथं ओरिजिनला इथे आहे तो, दॅट इज द पाय, हा असणार आहे तुमचा 3π/2, आणि जर ह्याला आपण थोडं वाढवलं तर दॅट्स बिकम युअर 2π. म्हणजे आपल्याला साईनचाही ग्राफ कळाला, कॉसचाही ग्राफ कळालेला आहे. दोन्ही ग्राफ खूप सोपे आणि खूप छान आहेत, अवघड काहीच नाही. तुम्हाला इथे व्हॅल्यू काय काय ठेवायच्या आहेत, तर इथे दोनच व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. 90 एकदा ठेवायचा आहे, 180 एकदा ठेवायचा आहे, 270 एकदा ठेवायचा, आणि 360. म्हणजेच काय करायचं, इथे π/2 एकदा ठेवायचा आहे, पाय एकदा ठेवायचा आहे, 3π/2 एकदा ठेवायचा आहे, 2π. ह्या व्हॅल्यू म्हणजेच हे सगळ्या त्या व्हॅल्यू आहेत. त्याचे रेडियन टू डिग्री आपण कन्वर्ट, जे काल आपण बघितलेलं होतं, हे आपण आज सांगतोय. नेक्स्ट जे मी तुम्हाला सांगितलं की ग्राफ नंतर आपल्याला बघायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय आहेत. सो द नेक्स्ट कन्सेप्ट, हे ग्राफ्स आपल्याला SHM मध्ये येणार आहे जास्तीत जास्त मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे 2-4 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघतो. a² प्लस ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, हा जो आपण नॉर्मल सांगतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला. म्हणजे काय सांगतो आपण एकदम नॉर्मल, तर ax² प्लस bx प्लस c, हे आपण जनरल फॉर्म सांगतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आपल्याला त्याच्या पुढे जेव्हा आपल्याला काही असे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले असतात की ज्याचे सहजासहजी रूट्स निघत नाही, म्हणजे तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला सहजासहजी निघत नाही, अशा वेळेस आपण काही बेसिकच्या पुढचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जे आहेत त्याचे काही न्यूमेरिक आपण फॉर्म्युले बघणार आहोत. हा फॉर्म्युला जनरल सगळ्यांना माहिती असतो, म्हणून आपल्याला बघायचं की याचे क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन्स कशा असतात. अँड इट्स सोल्युशन नाव पण असं देतो, अँड इट्स सोल्युशन, म्हणजे आपल्याला काही लक्षात. हा फॉर्म्युला आपण बघितला असेल, x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट 4ac डिवायडेड बाय 2a, 4ac डिवायडेड बाय 2a. हा बेसिक फॉर्म्युला. जेव्हा आपल्याला कॉम्प्लेक्स क्यूब्स, कॉम्प्लेक्स स्क्वेअर रूट काढायचे असतात तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. ऍक्च्युली बेसिक काय असतं याच्यामध्ये, मग हा काय प्लस मायनस म्हणजे काय दिलेला आहे, तर x1, एकदा आपण x1 पकडूत आणि प्लस घेऊ, ते हे असेल -b प्लस अंडर रूट 4ac अपॉन 2a, आणि दुसरा x2 असेल, याच्यामध्ये दोन अशा पद्धतीने निघतील, -b मायनस अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 4ac अपॉन
2a हे दोन प्रकार आपण म्हणजे ह्याचं जर बायफर्केशन केलं हे प्लस आणि मायनस काय असेल आपण त्याच्यामध्ये सांगतो. पहिल्या वेळेस काय असेल तर x1 इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट 4ac आणि डिवायडेड बाय 2a आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे प्लस आपण दुसऱ्या याच्यामध्ये आपण वापरलेला आहे मायनस. सर याचा उपयोग काय होतो याच्यामध्ये तर जेव्हा आपण सम ऑफ क्यूब रूट्स किंवा सम ऑफ रूट्स जेव्हा घ्यायचे आहेत सम म्हणजे काय ऍडिशन करायचं असेल तर तेव्हा काय पद्धतीने आपण याला शॉर्टकट मध्ये लिहू शकतो. द सम ऑफ टू रूट्स म्हणजे रूट्स कोणते x1 आणि x2 द सम ऑफ टू रूट्स आणि कुठले सम घ्यायचे आपल्याला तर x1 प्लस x2 हा कधी पण काय असेल बघा मग सम ऑफ टू रूट्स x1 प्लस x2 ह्याची आणि ह्याची बेरीज ही कधी पण b अपॉन a एवढीच राहणार आहे. ही कधी पण b अपॉन a म्हणजे तुम्हाला पुढे काही काढायची गरजच पडणार नाही. जर तुम्हाला दिलेले असतील असे रूट्स त्याचे डायरेक्ट रूट्स काय निघणार यांचं सम किती असणार याची b बाय a हे फॉर्म्युलेसचे ट्रिक्स ते आपल्याला लक्षात पाहिजे. द प्रोडक्ट ऑफ द रूट्स जर प्रोडक्ट घ्यायचा असेल याच्यामध्ये तर कसे आपण बघणार तर प्रोडक्ट सपोज आपण x ने दाखवतो. द प्रोडक्ट ऑफ टू रूट्स आपण s ने दाखवते रूट्स प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे x1 इंटू x2 जर आपण ते x1 आणि x2 जर घेतले तर त्यांचा कधी पण रेशो असणार आहे c अपॉन a. हे आपल्याला दोन गोष्टी ट्रिक्स लक्षातच असल्या पाहिजेत. खूप सोप्या ट्रिक्स आहेत त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधल्या खूप सोप्या ट्रिक्स आहेत. आता आपल्याला लाईन्सचे इक्वेशन ऑफ लाईन्स काय आहेत आपण ते थोडं बघू. हे खूप सोपं होतं. हे बेसिक होते क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं अँगल संपला ट्रिग्नॉमेट्री संपली ग्राफ संपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता प्रोग्रेशन्स काय आहेत आपल्याला बघायचे म्हणजेच काय इक्वेशन ऑफ लाईन्स काय आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. सो इट्स ऑल्सो ओव्हर. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज प्रोग्रेशन. हेडलाईन मी अशी देतो सम स्टँडर्ड ग्राफ्स and their some standard and their equations. मग सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत स्ट्रेट लाईन काय. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं रे y इज इक्वल टू mx प्लस c. लक्षात ठेवा फार डीप मध्ये नाही चाललोत आपण वरवरच हे सगळं. सर हे काहीतरी नवीनच दिसतंय. हो हे नवीन दिसतं. हे सगळं आपल्याला फिजिक्स शिकायचं आहे म्हणून बेसिक मॅथमॅटिक्स चालू आहे. म्हणून पहिला आहे स्ट्रेट लाईन. आपण जे काही स्टँडर्ड ग्राफ बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले सांगतोय स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कधी पण असतं y इज इक्वल टू mx प्लस c. द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. The equation of straight line is y is equal to mx plus c. सर मग याच्यामध्ये m काय x काय आणि c काय आपल्याला कळायला पाहिजे. c हा कधी पण इंटरसेप्ट असतो. c इज युअर इंटरसेप्ट. काय नवीन नावं यायला लागलेत सर पहिल्यांदाच अशी नाव ऐकतो. सगळं लक्षात येईल जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल सी काय एम काय स्लोप काय याचा पूर्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. स्ट्रेट लाईन कशी काढायची आहे. स्ट्रेट लाईन बरं स्ट्रेट लाईन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ना कुठल्याही दोन पॉईंट मधून एक सरळ रेषा जाते. कुठल्याही दोन पॉईंट मधून एक सरळ रेषा जाते आपण त्याला स्ट्रेट लाईन म्हणतो. म्हणजे वेदर दिस इज द इथे एक पॉईंट आहे इथे एक पॉईंट आहे ती अशी असेल ती अशी असेल एकदम सरळ असेल
किंवा कशी असेल, दॅट इज द स्ट्रेट लाईन. आपण ही गोष्ट आपण सांगतो याच्यामध्ये, बरोबर आहे. मग इथे आपण तेच सांगतो, आपण एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट करू, इथे जास्त तुमच्या लक्षात येईल. that is your y-axis and that is your x-axis. जेव्हा तुम्हाला मी सांगतोय y इज इक्वल टू mx प्लस सी, हा सी पॉझिटिव्ह म्हणून सांगतो आपण. आता याच्यामध्ये 3 कंडिशन आपण सांगू शकतो. जेव्हा सी हा 0 असेल तेव्हा कुठून जाईल, सी हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा कुठे छेदेल, आणि सी हा निगेटिव्ह असेल तेव्हा कुठे छेदेल. म्हणजे काय कंडिशन सांगितल्या, वेन C इज इक्वल टू 0, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन C इज पॉझिटिव्ह, आणि तिसरी कंडिशन आहे C इज निगेटिव्ह. मग ह्या तीन प्रकारच्या स्ट्रेट लाईन आपल्याला भेटणार आहेत. पहिल्या याच्यामध्ये काय सांगतो मी, की जेव्हा इंटरसेप्ट म्हणजे छेदणे, म्हणजे जर आपण एक्स ऍक्सिसला जर आपण ड्रॉ करत असतो तर ती लाईन वाय ऍक्सिसला कुठं छेद देते आहे, इंटरसेप्टचा अर्थ आहे छेद. पण पहिल्या याच्यामध्ये आपण काय सांगितलं, कुठं छेद देत नाही, ह्याचा अर्थ ती ओरिजिन मधून चाललेली आहे. म्हणजे ते कशी जाणार आहे लाईन, सो दॅट लाईन बिकम्स लाईक दिस. इथे ओरिजिन आहे. सो हा तुमचा लाईन असेल तुमची y इज इक्वल टू फक्त mx, का इथे c बरोबर 0, इथे c बरोबर 0. दुसरं काय सांगितलंय, c हा पॉझिटिव्ह आहे आपल्याला, बरोबर आहे का, c हा आपल्याला पॉझिटिव्ह छेदायचा आहे. मग c जर पॉझिटिव्ह कुणाला, y ऍक्सिसला, y ऍक्सिसला म्हणजे इथेच कुठेतरी झाला पाहिजे. म्हणजे दुसरा आपण प्लॉट करत आहोत ह्या पद्धतीने, हा वाय ऍक्सिसचा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. म्हणजेच इथे काय ग्राफ तयार झाला, तर आपण जो दिलेला आहे y इज इक्वल टू mx प्लस सी. सर आता तिसऱ्या ह्याच्यात तर निगेटिव्ह दिलेले, निगेटिव्हला कसं करायचं, म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी त्याला इंटरसेप्ट करावं लागेल. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला त्याला इंटरसेप्ट करावं लागेल. इट्स बिकम लाईक दॅट. म्हणजे सी इथे इंटरसेप्ट झालेला आहे, आणि तिसरा काय तयार होतोय आपल्या याच्यामध्ये, तर y इज इक्वल टू mx मायनस सी. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला लाईनचं इक्वेशन माहिती पाहिजे. लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx प्लस सी. 3 पद्धतीने आपण त्याला छेदलं, 3 ड्रॉ केलं. पहिले जेव्हा सी 0 आहे तेव्हा त्याच्या कुठून चाललाय, तो ओरिजिन मधूनच जाणार, तो कुठे छेदणार नाही, इंटरसेप्ट कुठंच होणार नाही. दुसरा आपण सांगितलं की जर पॉझिटिव्ह असेल सी तर काय होईल, तर वेन सी इज बिकम पॉझिटिव्ह, तर तो कुठून जाणार आहे, तर तो वायला पॉझिटिव्ह ऍक्सिसवर इंटरसेप्ट करणार आहे, छेदणार आहे. आणि सी बिकम निगेटिव्ह, मग तो वाय ऍक्सिसला कुठे छेदणार आहे, तर निगेटिव्ह वाय ऍक्सिसला आपल्याला छेदणार आहे. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर पहिला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे आपला, ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरं आपण हे झालं स्ट्रेट लाईन बद्दल, दुसरं आपण बोलणार आहोत. बरं, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मी जर थोडा एक होमवर्क म्हणून जर दिलं, तर होमवर्क म्हणून तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही असं करा फॉर होमवर्क, पहिलं y इज इक्वल टू मायनस mx प्लस सी. डोकं लावायचं घरी, होमवर्क म्हणून मी तुम्हाला देतो, याचा अर्थ तुम्ही डोकं लावता आलंच पाहिजे. दुसरा आहे याच्यामध्ये y इज इक्वल टू मायनस mx मायनस सी. आणि तिसरा असेल याच्यामध्ये y इज इक्वल टू मायनस mx. काय अवघड आहे, यू कॅन डू ॲट होम, ट्राय करा, तुम्हाला हे जमेल असं मला वाटतंय. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॅराबोला. हे सगळे आपल्याला इक्वेशन्स पुढे आहेत त्यामुळे आपण हे बघत आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट इज युअर पॅराबोला. आपल्याला लाईनचे इक्वेशन माहिती झाले, आता पॅराबोला बद्दल बघू. व्हॉट इज द इक्वेशन फॉर पॅराबोला. Parabola is y square is equal to 4ax. So इक्वेशन काय असणार त्याचं, तर y square is equal to 4ax. Equation of parabola.
प्यारा बोला किसका बोला, प्यारा का बोला. कसं आता ह्याला सर हे कशा पद्धतीने आपण हे करणार आहोत, तर अगेन ह्याचा पण मी तुम्हाला होमवर्क देईल. वाय ऍक्सिस वर कसं करता येईल, सोपं आहे. एक्स ऍक्सिस वर कसं करता येईल आपण या पद्धतीने बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण एक्स वाय ह्या पद्धतीने आपण ड्राईव्ह करू. ड्रॉ परत तेच पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, खाली निगेटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस साइड आहे आणि इथे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. काय सांगितलंय तर याचे इक्वेशन्स कसे तयार होतात त्याच्यामध्ये पण सिंपल आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट ओरिजिन पासून पुढे 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 चाललोय, सो दॅट्स बिकम इट्स लाईक दिस. इट इज द वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. दोन्ही साईडला इट्स बिकम लाईक दिस. आणि दुसरं जर आपण मायनस साठी घेतलंय, प्लस साठी झालं. आता इकडे जर मायनस साठी घेतलं आपण, तर व्हॉट इट बिकम्स, आणि हा तयार होतो वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4ax. हे सगळं वाय ऍक्सिस साठी आपण तयार केलं. सपोज हे एक्स ऍक्सिस साठी असेल तर होमवर्क म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक्स ऍक्सिस साठी कसं तयार करतो म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. ह्या पद्धतीने जर आपण त्याला बघायला गेलो तर कशा पद्धतीने तयार होईल तुम्ही मला सांगा बरं. हे खूप सोपं आहे. एक तुम्हाला हिंट देतो, याच्यामध्ये काय करायचं आहे तर हे एक्स ऍक्सिस वर होतं, आपण पहिले असं घेतलं होतं, हे फक्त ह्या पद्धतीने जाऊ द्या. दोन्ही उत्तर येणार आहेत तुम्हाला. हे पॅराबोलामध्ये हा महत्वाचं आहे, ठीक आहे. पण हे होमवर्क म्हणून तुम्ही करायला ट्राय करा. मी हिंट दिलेली आहे तुम्हाला. पॅराबोला नंतर आपण रेक्टँग्युलर बघणार आहोत. रेक्टँग्युलर हायपरबोला काय असतो. आज आपल्याला एवढे झाले की आज आपण थांबू. बट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो अबाउट दॅट रेक्टँग्युलर हायपरबोला. हे इंटरेस्टिंग आहे जर तुम्ही करत गेलात. रेक्टँग्युलर हायपरबोलाचं इक्वेशन आपण सांगणार आहोत. पहिले मी ड्रॉ करतो ग्राफ. एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. सो द रेक्टँग्युलरचा असं असतं, हे एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. आपण याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू हे कॉन्स्टंट अपॉन वाय जर म्हणलो आपण तर हे काय होईल, एक्स इंटू वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्या पद्धतीने आपण रेक्टँग्युलरच्या हायपरबोला बद्दल बोलू शकतो. हा प्लॉट कसा करायचा ग्राफ, सो इट्स ग्राफ इज बिकम लाईक दिस. हा कुठे भेटतो आपल्याला तर ग्रॅव्हिटेशन मध्ये एका ठिकाणी अशा पद्धतीचा आपण ग्राफ प्लॉट करतो. हे जसं जसं पुढे येईल तसं तसं आपल्याला लक्षात येईल हा आपण कुठे प्लॉट करतो. ओके, नेक्स्ट इज युअर, हा झालाय तुमचा रेक्टँग्युलर हायपरबोला. नेक्स्ट आपण सर्कल बद्दल बोलू. नाव सर्कल. सर्कल मध्ये काय होईल बघूत आपण. मग सपोज आय विल ड्रॉ द वन सर्कल हियर. आपण जर एक सर्कल इथे ड्रॉ केलं आणि त्याचे ऍक्सिस आपण असे काढले, असे दोन ऍक्सिस घेतले आपण, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सर्कल इज अ स्पेशल फॉर्म ऑफ इलिप्स. इलिप्सचा तो एक स्पेशल फॉर्म आहे. पुढे इलिप्स आपल्याला बघायचंय, इलिप्स मध्ये काय होतं. पण इथे आपण मी लिहितो एक नोट, सर्कल इज स्पेशल फॉर्म ऑफ हा सर्कल, हा इलिप्सचा एक स्पेशल फॉर्म असतो.
कशा पद्धतीने आपण त्याला त्याचं इक्वेशन काय होतं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इलिप्स मध्ये काय होतं तर एक मेजर ऍक्सिस आणि एक मायनर ऍक्सिस तयार होतात, पण इथे सर्कलमध्ये सगळ्या ऍक्सिस ह्या सारख्या आहेत, त्यामुळे एक्स आणि वायचा ए आणि बी चा संबंध येत नाही जो आपण इलिप्स मध्ये बघतो. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज युअर ओरिजिन ओ, आणि याचं इक्वेशन काय असतं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, किंवा आपण जनरली म्हणतो इक्वेशन ऑफ सर्कल इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. मग कशा पद्धतीने आपण याला ड्रॉ करतो तो दॅट इज बिकम युअर ए. हा तुमचा ए आहे. हो, ह्या पद्धतीने आपण त्याला ग्राफ मध्ये सांगतो. आणि इक्वेशन मध्ये आता जेव्हा आपण इलिप्स मध्ये बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल इलिप्स मध्ये कशा पद्धतीने आपण बघतो. तर नेक्स्ट इज इलिप्स. इलिप्स मधून नंतर आपण हे पूर्ण आपला प्रोग्रेशन्स पण थांबतात. मग आपण जातो फंक्शन्स कडे. अर्थमॅटिक अजून एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स काय आहेत एकदा तुम्हाला सांगतो, किंवा प्रोग्रेशन मध्ये तेव्हा ते एक सांगतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स काय आहेत आणि जॉमेट्रिकल प्रोग्रेशन्स काय आहेत. हे दोन काय आले किंवा आपण फंक्शन्स डिफरन्सिएशन आणि मॅक्झिमा मिनिमा संपलं. पूर्ण आपल्याला अजून दोन व्हिडिओ मध्ये आपण हे सगळं संपवणार आहे. सो द नेक्स्ट इज युअर महत्वाचा जो आहे इलिप्स. इलिप्स म्हणजे काय तर अंडाकृती असतं पूर्ण. हमारी ड्राइंग बहुत ही घटिया किस्म की है तो थोड़ा एडजस्ट करना पड़ेगा. बघा हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस सारखा नाहीये. म्हणजेच जिथे आपण रेडियस सगळी सारखी सांगायचो तर ही बाजू आणि ही बाजू सारखी, पण ही बाजू आणि ही बाजू सारखी नाही. ह्या दोघी डिफरंट होतात. सर्कलमध्ये ही 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 सगळ्या सारख्या बाजू येतात. ए सगळीकडे सारखा आहे, पण इथे तो प्रकार नाही. इथे जर आपण इकडे ए सांगितलाय हा, तर ह्याला बी म्हणून सांगावं लागेल आपल्याला. आपण दोन वेगळ्या वेगळ्या ऍक्सिस असतात. ए म्हणजे आपण काय सांगायला लागलो त्याच्यामध्ये तर सेमी मेजर ऍक्सिस, आणि बी मध्ये काय सांगायला लागलो सेमी मायनर ऍक्सिस. म्हणजे ए इज युअर सेमी मेजर ऍक्सिस, बी इज युअर सेमी मायनर ऍक्सिस. हे आपल्याला दोन याच्यामध्ये लक्षात आलेले. हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा. बरं, ह्याचं इक्वेशन काय आहे तर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. द इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे आहे इलिप्सचं इक्वेशन. दॅट इज द इक्वेशन ऑफ इलिप्स. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूत. आपल्या ग्राफ्स आणि हे पूर्ण झालेलं आहे. ट्रिग्नॉमेट्री झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालंय, अँगल झालंय, प्रोग्रेशन, फंक्शन, डिफरन्सिएशन आणि मॅक्झिमा मिनिमा, म्हणजे 1 2 3 4 हे उरलेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. जास्तीत जास्त तुम्ही याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि असेच हे पूर्ण व्हिडिओ बेसिक कन्सेप्ट जे आहेत तुम्ही सांगितलेले बेसिक मॅथमॅटिक्सचे जेवढे काही कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहेत ते सर्वच्या सर्व मी जसं पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट, 2 कन्सेप्ट आपण रेग्युलरली डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमचे 11वीचे पूर्ण कन्सेप्ट आणि प्लस 11वीचे पूर्ण जेवढे चॅप्टर्स आहेत प्लस 12वीचे नीटसाठीचे प्रिपरेशन आहे 2025 साठी 2026 साठी जे करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि 2025 साठी जे नीट देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहे. तर तिथेच आपण थांबू. ओके, बाय.